त्यांना हेच निवेदन दिलं की माझा मुलगा जो होता होता फोटोग्राफी करत असताना 28 एप्रिल 2026 रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे तो त्याचं काम करत होता, फोटोग्राफीचं काम करत होता. परंतु जे मिसाईल्स किंवा काय म्हणतात ते फटाके अवैध कोल्ड फायर वगैरे हे जे आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे लायसन नाहीये, त्यांच्याकडे खूप सारा अवैध असा म्हणजे डुप्लिकेट असा साठा आहे, जो की प्रॉपर न हे करता जनमानसात येऊन फाटलेला आहे तो. त्यामुळे माझ्या मुलाचं डोळ्याला फार इजा झाली आहे, पूर्ण शरीर त्याचं भाजलेलं आहे. आणि विशेष माझ्या मुलाचं 1 मेला लग्न होतं. तो माझ्यावर काय परिस्थिती बेतली असेल. माझ्या मुलाचा 5 ते 6 लाखाचा कॅमेरा स्फोटामध्ये खराब झालेला आहे. माझी बाकीची वित्तीय हानी भरपूर झालेली आहे. आणि या 4 बनापैकी कार्यालयाला आला नाही तो, इव्हेंट मॅनेजर नाही किंवा ज्याचं लग्न होतं कांबळे आणि टिके यांच्यापैकी कुणीही भेटायला किंवा कशासाठीच आलेलं नाही. तुम्ही कसे आहात, काय आहात. त्याच्यामुळे मी आजपर्यंत उशीर झाला हे आधी, कारण की माझ्या मुलाला कव्हर करायचं होतं. मी संभाजीनगर येथे त्याला ट्रीटमेंट दिली आहे आणि आजही तो जखमी अवस्थेत आहे. म्हणून मी माननीय साहेबांना संबंधिताकडून नुकसान भरपाई व इतर बाकी कोणावर ही परिस्थिती येऊ नये यासाठी मी आलेलो होतो सर निवेदन. याच्यामध्ये 4 जणांचं, त्याच्यामध्ये क्षितिज सेटे हे देखील गंभीर जखमी झाले होते. जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड याच्या कानाचा पडदा फाटला, याचा ऑपरेट करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, जे की आणखीन 2-4 जण इंजर्ड झालेले आहेत, परंतु कुणीही याच्यात दखल घेतलेली नाही. यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो मी.